मी सुधीर दिनकर भोसले बोरगाव पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून मी वाहतूक विभागाचे काम करत आहोत. साहेब, काय सांगाल बोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत आता सध्या हायवेचं काम चालू आहे, तर कोणकोणत्या ब्रिजची काम पूर्ण झाली आता सध्या? काशी बोरगाव, भरतगाव, वळशे या पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित राहिलेले हातीचा, निसराळे आणि नागठाणे हे पूल 50% पूर्ण झालेले कामकाज. तरी नागरिकांनी त्याचं सतर्कतेने आपला प्रवास करून फलक दिल्याप्रमाणे सूचनेप्रमाणे आपण जर प्रवास केला तर अपघात होणार नाही. त्यासाठी नागरिकांनी काय जे केले रस्त्यानं कोणत्या प्रवास करावा? नागरिकांनी उलट्या दिशेने येऊ नये. महत्वाचं म्हणजे फलक दिल्याप्रमाणे जर नागरिकांनी वाहतूक केली तर बऱ्यापैकी अपघाताचे प्रमाण कमी होईल आणि आम्हाला पण सहकार्य लागेल. नाही, खरं झालंय की अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. हो, आणि काही नागरिक आम्हाला असं दृश्यात दिसले, आमच्याकडे काय हे आहे की नागरिक अर्धवट पुलावरती चढून ही करतायत, जातायत, फिरायला जातायत, सकाळी वॉकिंगला जातायत. या संदर्भात तुम्ही नागरिकांना काय सांगा? नागरिकांना एवढंच म्हणू की त्या पुलावर पूर्ण काम नसताना आपण जाऊ नये. अपघात होण्याची शक्यता दाट आहे. बोरगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत फुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सूचना दिल्या आहेत की प्रवाशांना पुलावर न जाता, कामकाजाचे पुलावर न जाता तुम्हाला दुसरीकडे रोड आहेत तिथं वॉकिंग करावे. ह्या पुलाच्या कामकाज चालू असताना तिथं वॉकिंग करू नये, नाहीतर अपघाताची दाट शक्यता असते. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सध्या वळसे ते कागल या दरम्यान 6 पदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी अनेक ठिकाणी काम अद्याप सुरू असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे काही नागरिक शॉर्टकटचा वापर करून स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील 6 पदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे काही वाहन चालक वेळ वाचवण्याच्या उद्देशाने चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, अर्धवट तयार असलेल्या उड्डाणपुलावरून प्रवास करणे तसेच धोकादायक शॉर्टकटचा वापर करताना दिसत आहे. या निष्काळजीपणामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असून स्वतःसह इतर वाहन चालकांचाही जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून अधिकृत मार्गाचाच वापर करावा, असे आवाहन बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत फुले यांनी केले आहे.